गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा आणि प्राणहिता नदी कोरडीठाक, भात पिकाच्या शेवटच्या टप्प्यात असताना पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता। नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40च्या पार। पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागात कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता। अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। अमरावतीमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, जिल्ह्यातील तापमान 42 अंशावर। नाशिककरांना एप्रिलच्या प्रारंभीच 40चा फटका। कमाल तापमानाचा पारा 40.2 अंश सेल्सिअसवर, तर पालिकेकडून खबरदारी म्हणून उष्माघात कक्ष तयार। अमरावतीमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, जिल्ह्यातील तापमान 42 अंशावर। चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर। अतिआवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये उद्या उन्हापासूनची काळजी, पालिकेकडून उद्यानात कूलरद्वारे थंड हवेची व्यवस्था। यवतमाळमध्ये तापमानाचा पारा चांगलाच भडकला। उन्हाचा पारा 42.4 अंशावर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जळगावात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद, येत्या 2 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक। टंचाई काळात हलगर्जीपणा करू नका, पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सूचना। शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडेंचं निलंबन। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला विरोध केल्याने कारवाई। फोंडे महापालिका शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून होते कार्यरत। जेजुरी एमआयडीसीमध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला। उद्योजकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप, तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिसा संघटनेचा दावा। लातूर मनपा आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडल्याचं प्रकरण। मनोहरेंना एअर अँब्युलन्सने मुंबईत आणलं। बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली होती। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित पवार दहिवडी पोलिसांच्या ताब्यात। अजित पवार हे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांचे समर्थक। मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर देऊळवाडा ग्रामस्थांचं वाजंत्री आंदोलन। ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी बांधकामासाठी घेण्यात आलेल्या जमिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का। पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव। 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल। नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। नंदुरबारमध्ये कृषी मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार होते। आंदोलनाआधीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। कर्जमाफीसाठी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात छावा क्रांती सेना आक्रमक। येवला तहसील कार्यालयावर कर्जमाफीसाठी बैलगाडी मोर्चा काढत आंदोलन। कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीत ठाकरे गटाचं आंदोलन। कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। जालन्यात ठाकरेंची शिवसेना कोकाटेंच्या विरोधात आक्रमक। माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त। कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील अकलूज टेंभुणा रस्त्यावर युवासेनेचा रास्ता रोको। महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात युवासेना आक्रमक। पुण्यातील आळेफाट्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। पुरंदरच्या सासवड येथील विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात 66 शेतकरी उपोषणाला बसले होते। प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप। 2 दिवसांपासून शहरात कचऱ्याचे ढीग, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या जानेफळमध्ये शिवाजी हायस्कूलच्या अध्यक्षांसह 5 लोकांवर गुन्हा दाखल। मुख्याध्यापकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा। मुख्याध्यापक रत्नाकर गवारेंनी वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती। गोंदियातील आमगाव ग्रामपंचायत क्षेत्र नगरपंचायत म्हणून घोषित। नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले 7 गाव ग्रामपंचायतीत राहणार। नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणावरून आंबेडकरी समाजाचा भव्य मोर्चा। हत्याकांडामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप। कठोर कारवाईची मागणी।
पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंग स्फोट केल्याने अनेक घरांना तडे आल्याने अनेक घरं धोकादायक स्थितीत. धाराशिवच्या बलसूरमधील भक्तनिवासाला 2 वर्षात तडे. भक्तनिवासाच्या भिंती कोसळण्याची भीती. भक्तनिवासासाठी 50 लाखांचं निकृष्ट दर्जाचं काम. नागपुरातील नाग नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर. मध्य आणि उत्तर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचं जाळं बसवण्यासाठी 1200 कोटींचा निधी वापरला जाणार. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेरमधील डॉक्टरला अटक. फरार डॉक्टरला रात्री नाशिकमधून अटक. नागपुरात अनियंत्रित टिप्परची कारला धडक. अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. अपघातानंतर संतप्त जमावाने या टिप्परला आग लावली. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील नांदूरमध्ये रामनवमीनिमित्त 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील बैलगाडे सहभागी. बीडच्या आष्टीत महंत काशीनाथ महाराजांच्या 13व्या नारळी सप्ताहाला बावी दरेवाडी गावात सुरुवात. काशीनाथ महाराज यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. पंढरपूरमध्ये चैत्रयात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी 5 आपत्ती व्यवस्थापन कक्षांची स्थापना. भाविकांना काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत होणार. वाशिमच्या साखरामधील जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पहिली. राज्यभरातून अभ्यागतांच्या शाळेला भेटी. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 1.5 कोटी रुपयांचा धान घोटाळा. पैसे घेऊन बारदान खरेदी नाही. अनेक संचालक मंडळांवर आता कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीमुळे सोलार पॅनलचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुसद तालुक्यातील निंबेपाडी शिवारातील 2 एकरात लागवड केलेल्या पपईच्या बागेतील 300 झाडं अज्ञातानं तोडली. बाबाराव अंभुरे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. वडगाव शेतकरी संघात ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. अद्याप शासकीय आदेश न मिळाल्याने मोठा संभ्रम. सिंधुदुर्गात पट्टेरी वाघाचं दर्शन. दोडामार्ग पट्ट्यातील निसर्ग अधिवासात वाघाचं दर्शन. निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकरांकडून दृश्य कॅमेऱ्यात कैद. चाळीसगाव धुळे रोडवर ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला उडवलं. दुचाकीस्वार गंभीर जखमी. ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार. स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घुममध्ये उपचाराविना घरी पाठवल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. भंडाऱ्याच्या साकोलीत धारदार शस्त्रासह 2 आरोपींना अटक. कारवाई दरम्यान दारूच्या बाटल्यांसह धारदार शस्त्रसाठा केला जप्त. यवतमाळमध्ये अग्निशस्त्रासह तलवारी बाळगणारे 2 गजाड. अग्निशस्त्रासह 6 जिवंत काडतूस जप्त. उमरखेड पोलिसांकडून गुन्हे दाखल. हिंगोली महामार्गावरील भाटेगाव शिवारात भरधाव टेम्पोचा अपघात. अपघातात एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. बुलढाण्याच्या जंबल पोलीस स्टेशन हद्दीत 4 ठिकाणी घरफोडी. लाखोंचा ऐवज लंपास. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण.